गोदूताई परुळेकर विडी घरकुलमध्ये शाळा परिसरात अवैध धंदे जोमात. मुख्याध्यापकांच्या तक्रारीची दखल कोणीच घेईना. न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा. सोलापूर. दक्षिण सोलापुरातील कुंभार येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत असलेल्या विविध शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत सन 2016 पासून मुख्याध्यापक संबंधित विभागाकडे तक्रार करून देखील कुणीच दखल घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते. गोदूताई विडी घरकुल परिसरातील महात्मा फुले नगर इथं श्री एस मेहत्रे उर्दू हायस्कूल आहे. या हायस्कूलच्या 100 मीटर अंतराच्या परिसरात 8 ते 10 अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. ही बाब मुख्याध्यापकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग अधीक्षकांकडे 2016 पासून तक्रार करत आहेत. मात्र या तक्रारीची कुणीच दखल घेत नाही. या शाळेच्या परिसरात अवैध हातभट्टी, ताडी, सिंधी, मटका, देशी विदेशी दारू, गांजा हे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. याला फोडणी म्हणून मटका व्यवसाय जोरात सुरू आहे. सर्वात कहर म्हणजे मद्यपी दारू ढोसून शाळा परिसरात येऊन निवारा शोधतात आणि शाळा परिसरातील शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणत आहेत. याबाबत कोणत्याच विभागाने दखल घेतली नसल्याचे संस्थेचे सचिव अफिक राजा दस्तगीर तांबोळी यांनी संताप व्यक्त केलाय. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शाळा परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनाने शाळा विद्यार्थी हित लक्षात घेऊन शाळा परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे आणि व्यावसायिकांचा बंदोबस्त करावा. अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था, शाळा व पालक वर्गाच्या वतीने बेजबाबदार प्रशासनाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा संस्थेचे सचिव तांबोळी यांनी दिला आहे.